मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागच्या 5 दिवसापासून जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये उपोषण करत आहेत। त्यांच्या उपोषण स्थळाकडे जाण्यासाठी काही मराठा आंदोलक निघाले, पण वाडीगोद्री या गावात त्यांना अडवण्यात आलं। अंतरवलीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं। यावेळी मराठा समन्वयक आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने झाले, तेव्हा दोन्ही बाजूच्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। ही बाब मनोज जरांगेंना कळताच त्यांनी सरकारमधील मंत्र्यांना फोन करत इशारा दिला। त्यानंतर अंतरवलीच्या रस्त्यावर करण्यात आलेली बॅरिकेडिंग हटवण्यात आली। त्यांच्याशी चर्चा करतो। उद्या शनिवार आहे ना? उद्या किती? 2 वाजले, पावणे 2 वाजले। म्हणजे आता ते उद्या सकाळी जमणार, ते आमच्या बोलणार लगे। शनिवार रविवारी काही बोलणार ते म्हणे, सोमवारी त्याला बरं हे करतो म्हणे, तर फक्त आजचे दिवस तर चालेल घ्या। म्हणलं मी घेत नाही, ऐका ना, मी घेत नाही। मी त्यांना म्हणलं मी घेत नाही, पण मी घेतो म्हणलं, ते विषय त्याला त्यांना घेतो। पण जर नाही झालं तरी सलाईन पुन्हा तोडून टाकणार, कारण मी मारायला निघालेले या बारीने। सलाईन नाही तरी काय जगत आहे काय माणूस, काय सांगावं तुम्हाला, तिने तरी तिकडे जगत आहे। ते तात्पुरते काय म्हणते ते हवा आहे माणसाला, नुसते चॉकलेट खाऊ वाटल्याचं। जालन्यातील अंतरवलीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी वाडीगोद्रीत अडवलं होतं। बॅरिकेडिंग करत पोलिसांनी रस्ताही बंद केला होता। त्यामुळे मराठा समन्वयक आक्रमक झाले। वाडीगोद्रीत रात्री लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने आले। सारखा ठेवा ना, काय नाही। आंबे साहेब बोलतो साहेब, तिकडे पोलीस केले, मी तुम्हाला व्हिडिओ टाकतोय। गाड्या बंद करून टाका ना, लॉक करा नाही, आम्ही नाही जात इथून। आता 2 मिनिटापूर्वी अरे पाण्याची गाडी होती, पाण्याची गाडी होती, पाण्याची गाडी होती, डॉक्टरांची गाडी होती। मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून रात्री घोषणाबाजीही करण्यात आली। अंतरवलीकडे येणाऱ्या आंदोलकांना अडवल्याने मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले। 15 मिनिटात बॅरिकेडिंग काढा, अन्यथा तेच बॅरिकेडिंग सागर बंगल्यापर्यंत फेकतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। रात्री मनोज जरांगेंनी मंत्री दीपक केसकर आणि शंभूराज देसाई यांना फोन केला होता। जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी वाडीगोद्रीतील बॅरिकेड हटवलं।